ओके. तर नवीन मुद्दा आहे डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. एक प्रश्न विचारलाय, कॅन यू रिकॉल विच नॅचरल क्लॅमिटीज हॅव यू एक्सपिरियन्स्ड, हाऊ डिड दे अफेक्ट द कंडिशन इन युअर सराउंडिंग्स. ठीक आहे. काय म्हणजे बघा, तुमच्या सभोवताली कोणकोणत्या आपत्ती उडवलेल्या तुम्ही अनुभवल्या आहेत, त्याचे सभोवतालच्या परिस्थितीवर कोणते परिणाम झाले होते. ठीक आहे. तर बघा, म्हणजे डिझास्टर जे आहे ते वेगवेगळे असू शकतात. म्हणजे काय असू शकतं बघा, की फ्लड सिच्युएशन क्रिएट होणं, म्हणजे नद्यांना पूर येणं. ठीक आहे. किंवा अर्थक्वेक असेल, भूकंप असेल. ठीक आहे. किंवा मॅनमेड आहेत, काही काही नॅचरल डिझास्टर आहेत, बरोबर आहे. तर अशा डिझास्टरमुळं आपण काय होतं, तर आजूबाजूच्या परिसराची हानी होते. ठीक आहे. आर्थिक जैविक हानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. ओके. तर हाऊ विल यू मेक अ प्लान टू सेव्ह फ्रॉम क्लॅमिटीज ऑर टू मिनिमाइज द डॅमेज. आपत्तीपासून बचाव होण्यासाठी किंवा कमीत कमी हानी होण्यासाठी तुम्ही कसे नियोजन कराल. ठीक आहे. तर हे कशावरती डिपेंड आहे, म्हणजे कोणती सिच्युएशन त्याच्यावरती डिपेंड असेल की तुम्ही कोणत्या पद्धतीच्या बचावात्मक पवित्रा म्हणजे आजमावाल. म्हणजे समजा पूर परिस्थिती असेल तर काय होईल बघा, त्या ठिकाणी असणारे जे रेडिओ आहे त्यावरून तुम्हाला सांगता येईल की नदीच्या पाण्याची पातळी किती वाढलेली आहे किंवा लोकांनी कुठं जाऊन थांबायचं आहे. ठीक आहे. पण अर्थक्वेक सारख्या सिच्युएशनमध्ये मात्र अशा कुठल्याही सूचनांचा उपयोग होत नाही. ठीक आहे. ती आपत्ती घडून गेल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पुढचे उपाययोजना करता येतात. किंवा अशा आपत्तीमध्ये सुद्धा वाचण्यासाठी आपल्याला मॉक ड्रिल घेता येतं. ठीक आहे. म्हणजे काय करायला पाहिजे आपण त्याबद्दलच्या सुद्धा आपत्तीनुसार सूचना किंवा गोष्टी आपल्याला पालन करता येतं. आणि त्यामधून कमीत कमी नुकसान कसं होईल, कमीत कमी हानी कसं होईल, आपल्याला नियोजन करता येईल. ठीक आहे. व्हेरियस नॅचरल डिझास्टर लाईक थंडरबोल्ट्स, लाइटनिंग, फ्लड्स, फायर अँड मॅनमेड डिझास्टर लाईक ॲक्सिडेंट, बॉम्ब एक्सप्लोजन, केमिकल ॲक्सिडेंट इन इंडस्ट्रीज, स्टॅम्पेड इन मास गॅदरिंग्स, रायोट्स एटसेट्रा ऑकर अराउंड अस फ्रॉम टाइम टू टाइम. ठीक आहे. तर काय म्हणलं बघा, आपल्या आजूबाजूला काय घडतं, काही नैसर्गिक आपत्ती आहेत ज्याच्यामध्ये थंडरबोल्ट्स, ज्याला आपण वीज कोसळणं म्हणतो, किंवा फ्लड म्हणजे पूर परिस्थिती, फायर ज्याला आपण जंगलामध्ये लागलेली आग किंवा वणवा म्हणतो, किंवा मानवनिर्मित आपत्ती म्हणजे कसे आहेत बघा, अपघात असेल किंवा विस्फोट असेल किंवा काय म्हणूया आपण त्याला मानवनिर्मित आपत्ती. ठीक आहे. आहेत किंवा गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणे किंवा दंगली यासारख्या गोष्टी आहेत, आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. आणि ह्याच्यामुळं काय होतं, तर दे कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ अँड प्रॉपर्टी. यामुळं जीवित तसेच आर्थिक हानी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. देन काय म्हणलं बघा, कॅन यू टेल what are the types of casualties that are seen to occur in different type of disaster. ठीक आहे. तर लक्षात घ्या, विविध प्रकारच्या आपत्ती उडवल्यावर होणारी जीवित हानी नेमकी कोणत्या प्रकारची असते. आता एक लक्षात घ्या, तर ज्या काही कॅज्युलिटी आहेत, ज्या काही हात म्हणजे काय म्हणू आपण त्याला, जीवित हानी जी आहे ती आपत्तीच्या प्रकारानुसार वेगवेगळी असेल. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, आपत्तीनुसार आपण वेगवेगळे प्रकार बघितले, मानवनिर्मित आणि नैसर्गिक. ओके. तर पुढचा मुद्दा आहे फर्स्ट एड टू डिझास्टर विक्टम. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड इज प्रिव्हेन्शन ऑफ डेथ अँड प्रिव्हेंटिंग डिटोरेशन ऑफ हेल्थ अँड स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ रिहॅबिटेशन. ठीक आहे. तर बघा, प्रथमोपचाराचं काय म्हणजे महत्वाचं कार्य बघा, तर जीवितहानी टाळायची आपल्याला, प्रकृती खराब होण्यापासून रोखायचं आहे आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करायची आहे. ठीक आहे. तर काय बघतो आपण सध्या, फर्स्ट एड टू डिझास्टर विक्टम, आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपत्तीग्रस्तांना प्रथमोपचार कसे करायचे ते. ठीक आहे. हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू नो अबाउट द इमर्जन्सी मेजर्स ऑर फर्स्ट एड प्रॅक्टिसेस टू बी फॉलोड. ठीक आहे. तर अशा वेळी कोणते प्रथमोपचार द्यायचे किंवा कोणत्या तातडीने उपाययोजना करायच्या हे जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. तर पुढं आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट एड लाईफ अँड रेस्क्युएशन ABC. ठीक आहे. तर प्रथमोपचाराची मूल तत्वे, सुचेतनता व पुनरुज्जीवन. ठीक आहे. लाईफ अँड रेस्क्युएशन पहिला आहे, पहिल्या गोष्ट काय, एअरवे म्हणजेच श्वसन मार्ग. तर काय होतं बघा, आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांना
म्हणजे बऱ्याच कारणामुळे अडचणी येऊ शकतात श्वास घेण्यासाठी. तर अशा वेळेस काय करायचं आहे, इफ द विक्टिम हॅज डिफिकल्टी ब्रिदिंग द हेड शुड बी हेल्ड इन बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशन or the chin should be raised so that the respiratory passage remains open. ठीक आहे. तर काय करायचं आहे, आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांना जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याचं डोकं जे आहे ते उतरते करायचं आहे, किंवा त्याच्या काय म्हणूया आपण स्लोपिंग पोझिशनला द्यायचं आहे, हेड और चिन. ठीक आहे. त्यामधून काय होणार आहे, त्याचा रेस्पिरेटरी पॅसेज जो आहे तो रिकामा होईल, म्हणजे त्याची श्वास नलिका जी आहे ती खुली राहील. ओके. दुसरा आहे ब्रिदिंग. इफ ब्रिदिंग हॅज स्टॉप्ड द विक्टम शुड बी गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ रेस्क्युएशन. ठीक आहे. एखाद्या व्यक्ती जर श्वास थांबला तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला कृत्रिम श्वास द्यायचा आहे त्याच्या तोंडावाटे. किंवा पुढचा आहे सर्क्युलेशन. इफ द विक्टम इज अनकॉन्शियस देन आफ्टर गिव्हिंग माउथ टू माउथ रेस्पिरेशन ट्वाइस the heart should be pressed down hard by pressing the chest with the both palms. ठीक आहे. म्हणजे काय झालं बघा, आपत्तीमध्ये सापडला जो व्यक्ती आहे तो बेशुद्ध अवस्थेत आहे आणि तुम्ही त्याला सुरुवातीला काय केलं, कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला 2दा. त्यानंतर मात्र त्याच्या छातीवरती 2 हाताने हाताच्या तळव्यांनी जोरात दाब देऊन द्यायचा आहे. ठीक आहे. आणि किती वेळेस करायची प्रक्रिया ही, दिस ॲक्शन शुड बी रिपीटेड अल्टरनेटली अबाउट 15 टाइम्स. 15 वेळेस ही प्रक्रिया करायची आहे. काय म्हणतात त्या प्रक्रियेला, दिस इज कॉल्ड कार्डिओपल्मरी रेस्क्युएशन, CPR. ओके. काय होतं याच्यामुळं, तर इट हेल्प्स टू ब्रिंग द सर्क्युलेशन बॅक टू नॉर्मल. यामुळं आपदग्रस्त व्यक्तीचं रक्ताभिसरण प्रक्रिया जी आहे ती सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते. ठीक आहे. त्यानंतर ब्ल्यू कलरच्या बॉक्समध्ये काय दिलं बघा, तर डिझास्टर मॅनेजमेंट इज ॲक्शन इम्प्लिमेंटेड थ्रू द प्रॉपर प्लॅनिंग, ऑर्गनाइज ॲक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन. ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आहे, तर सुनियोजित, संघटनात्मक व समन्वयाद्वारे केली जाणारी कृती आहे किंवा एक प्रकारची अंमलबजावणी आहे, एकात्मक अंमलबजावणी आहे. ठीक आहे. यात कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो बघा, इट इन्क्लूड्स द फॉलोइंग ॲक्शन. प्रिव्हेन्शन ऑफ लॉसेस अँड डेंजर. ठीक आहे. आपत्तीमुळे होणारी जी हानी आहे किंवा जो निर्माण होणारा धोका आहे त्याला प्रतिबंध घालायचा आहे. इम्प्रूव्हिंग टॉलरन्स. ठीक आहे. तर सहनशक्ती वाढवायची किंवा आपण जी धारण क्षमता आहे त्याची बांधणी करायची आपल्याला. प्रोव्हाइडिंग रिलीफ फ्रॉम डिझास्टर, मिनिमायझिंग द इंटेन्सिटी अँड एक्सटेंट ऑफ हार्ड. ठीक आहे. तर आपत्ती निवारण करायचं आपल्याला, धोक्याचं स्वरूप किंवा त्याची व्याप्ती जी आहे ती कमी करायची आहे. प्रिपरेशन टू फेस द डिझास्टर, आपत्तीचा सामना करण्यासाठी जी पूर्वतयारी करायची आहे. इमिडिएट ॲक्शन इन द डिझास्टर सिच्युएशन, आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ कृती आपल्याला करायची आहे. असेसमेंट ऑफ डॅमेजेस अँड इंटेन्सिटी ऑफ द डिझास्टर. ठीक आहे. तर आपल्याला आपत्तीनं झालेल्या हानीचा व तिच्या तीव्रतेचा अंदाज घ्यायचा आहे. ठीक आहे. अरेंजिंग फॉर रेस्क्यू वर्क अँड हेल्प. ठीक आहे. तर व्यक्तींची सुटका करायची आहे आपत्तीमध्ये सापडलेली आणि मदत कार्य त्यांना करायचं आहे. आणि शेवटी अरेंजिंग फॉर रेस्क्यू वर्क अँड हेल्प, आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांची सुटका, त्यांना मदत कार्य आणि रिहॅबिलेशन अँड रिबिल्डिंग. ठीक आहे. आणि त्यांचं पुनर्वसन आणि पुनर्निर्माण करायचं आहे. या व्यतिरिक्त काही सिच्युएशन दिलेत बघा ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट एडची आवश्यकता भासेल, अशाही काही आहेत. त्यामध्ये काय करायचं बघा, तर ब्लिडिंग होत असेल आपदग्रस्त व्यक्तीचं, इफ द विक्टिम इज इंज्युर्ड अँड ब्लिडिंग थ्रू द वाउंड देन द वाउंड शुड बी कवर्ड विथ अन अँटीसेप्टिक पॅड और अँड प्रेशर अप्लाइड ऑन इट फॉर 5 minutes विथ आयदर थंब और पाम. ठीक आहे. तर त्या व्यक्तीचा जर रक्तस्राव होत असेल तर काय करायचं बघा, तर ते जखम निर्जंतुक करायची आहे आणि त्याच्यावरती अंगठा किंवा तळव्याचा दाब द्यायचा आहे. किती वेळापर्यंत, जवळपास 5 मिनिटापर्यंत, 5 minutes पर्यंत. ओके. आणि फ्रॅक्चर जर झाला असेल तर फ्रॅक्चर अँड इम्पॅक्ट ऑन वर्टिब्रे. इफ एनी बोन इज फ्रॅक्चर्ड इट इज इसेन्शियल दॅट द फ्रॅक्चर्ड पार्ट इज इमोबिलाइज्ड. ठीक आहे. तर एखाद्या व्यक्तीचा अस्थिभंग किंवा मणक्यावर आघात झाला असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं हाड मोडला असेल तर जे हाड मोडलेला जो भाग आहे तो स्थिर करणं आवश्यक आहे. त्याचं इमोबिलायझेशन म्हणजेच अचल करायचं आहे त्याला. तर हे कसं करणार आपण, इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ एनी अवेलेबल वुडन रॉड्स, बॅटन्स, रुलर्स. ठीक आहे. तर त्या ठिकाणी असणारी फळी तुम्ही त्यासाठी वापरू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला तो भाग बांधून ठेवायचा आहे म्हणजे पुन्हा त्याची हालचाल होऊ नये.
Okay, if there is an impact on the back or vertebral column, the patient should be kept immobile on firm stretcher. किंवा एखाद्या व्यक्तीच्या पाठीचा जो मणका आहे त्यावर जर आघात झाला तर तुम्हाला काय करायचं, त्याच्याला कठीण स्ट्रेचरवर ठेवायचं आहे, हार्ड स्ट्रेचरवरती. ओके, किंवा बर्न्स सारखी जर सिच्युएशन झाली म्हणजे पोळं भाजलं तर काय करायचं बघा, इफ विक्टिम हॅव बर्न्स injuries, it is beneficial to hold the injured part under the clean and cold flowing water for at least 10 minutes. ठीक आहे, तर एखाद्या व्यक्तीला भाजलं किंवा पोळलं तर काय करायचं बघा, तर त्या व्यक्तीचा हात जो आहे तो तुम्हाला पाण्याखाली धरायचा आहे. ठीक आहे, जवळपास 10 मिनिटापर्यंत. या व्यतिरिक्त बघा, फॉर इंजुरी लाईक स्प्रेन, ट्विस्टिंग ऑर कंट्युएशन द राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. म्हणजे एखाद्या व्यक्ती समजा लचकला, मुरगळला किंवा चमक भरणं किंवा मुकामार लागणं, अशा परिस्थितीमध्ये राईस ह्या उपाययोजने तुम्ही अंमलात आणायची आहे. राईस म्हणजे काय बघा, रेस्ट टू अलाव द विक्टिम टू सिट इन रिलॅक्स पोल्युशन. ते आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तीला आरामदायक अवस्थेत बसवायचं आहे. आईस, अप्लाय आईस पॅक टू द इंजुर्ड पार्ट. ज्या ठिकाणी मार लागलेला आहे आपत्तीग्रस्त व्यक्तीला तर त्या जागेवरती बर्फाची पोटीस ठेवायचं आहे. ठीक आहे, आईस पॅक. त्यानंतर कंप्रेशन, आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट द इंजुर्ड पार्ट शुड बी द मसाज जेंटली. आणि बर्फ लावल्यानंतर त्या भागाला हळूवार मसाज करायची आहे. आणि शेवटी इलेवेट द इंजुर्ड पार्ट शुड बी केप्ट इन रेज्ड ऑर इलेवेटेड पोझिशन. आणि ज्या ठिकाणी मार लागलेला आहे तो भाग उंचावरून ठेवायचा आहे.